नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचे हार्दिक स्वागत. मित्रांनो, आज आपण बघा सानपाडा येथे आलेलो आहे. सानपाडा येथे बघा भव्य मोठं असं दत्त मंदिर बघा इथं बोललेलं आहे. दत्त मंदिर सानपाडा हे भव्य मोठं असं दत्त मंदिर सानपाडा रेल्वे स्टेशन जवळच आहे. आणि इथं सानपाडा हावे जवळच आहे. मित्रांनो, सानपाडा रेल्वे स्टेशनपासून 2 मिनटं अंतर लागतं. मित्रांनो, मुंबईवरून मला बस मिळते, पनवेलवरून बस मिळते. मित्रांनो, तर बघा हे असं भव्य असं सानपाडा दत्त मंदिर आहे. आणि त्या मंदिरामध्ये अजून अनेक मंदिर आहेत, ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. मित्रांनो, तर बघा चला आपण पहिलं दत्त मंदिर पाहूया. बघा हे असं भलं मोठं दत्त मंदिर आहे. बघा हे बघा नक्षीकाम, बघा खांबांचं नक्षीकाम कसं सुंदर असं बघा. आणि अति भव्य किती एकरामध्ये काय सांगता येणार नाही मला. तर बघा हे असं भव्य मोठं सानपाडा मंदिर आहे. तर चला आपण पाहूया. तर बघा हा मित्रांनो दत्तगुरू मंदिर आहे. ते आतमध्ये बघा हा दत्त मंदिराचा बघा पादुकाचा गाभारा आहे. आणि इथं बघा दत्त मंदिर श्री दत्तांच्या इथं पादुका आहे. इथं लोक दत्तांची मी आता पूजा वगैरे केलेली आहे. आणि मी तुम्हाला दाखवतो दत्तांची पादुका. तर बघा हे बघा दत्तांच्या पादुका. इथं समय आहे, हे समय 24 तास चालू असते. मित्रांनो, तर बघा असं त्यांचा गर्भगृह आहे. बघा इथं हे दत्त मंदिराची पादुका आहे तिथं. तर चला आता आपण बाहेर जाऊन पाहूया. बाहेरचा परिसर बघा असा दिसतोय. आता ह्या बाजूला आपण कोणचं मंदिर आहे ते पाहूया. बघा किती सुंदर असं मंदिर आहे, स्वच्छ आणि सुंदर मंदिर आहे. बघा असं मंदिर तुम्हाला कुठं भेटणार नाही, बघायला भेटणार हो. तर बघा हे आता आपण हे मंदिर पाहूया कोणचं आहे. तर बघा इथं नंदी महाराज आणि कासव इथं मूर्ती आहेत. आणि इथं बघा विश्वेश्वर मंदिर, बघा विश्वेश्वर शंकराची पिंड आहे. तर आता आपण ह्या बाजूला जाऊन पाहूया. तर बघा हे सगळं इकडून एक गेट आहे, 2 गेट आहे मित्रांनो. एक या साईडला एक गेट आहे आणि एक समोरून एक गेट आहे. बघा तर हे पाहूया आपण इकडं कोणचं मंदिर आहे. बघा तर पाहूया इथं बघा साईबाबा मंदिर आहे. इथं विठ्ठल रुक्माई मंदिर आणि श्री गणेश मंदिर, इथं 3 मंदिर आहेत मित्रांनो. तर हे पहिलं आपण साईबाबा मंदिर पाहूया. इथं बघा साईबाबाची मूर्ती आराजमान आहे. बघा इथे ही साईबाबाची मूर्ती तर आराजमान आहे मित्रांनो. इथं मी वंदन केलेलं आहे. प्रत्येक मूर्तीची मी पूजा करूनच मी व्हिडिओला सुरुवात केलेली मित्रांनो. तर बघा हे विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे. इथं विठ्ठल रुक्माईच्या मूर्ती आहेत. तर आणि इथं मित्रांनो बघा असं इथं ही गणपतीची मूर्ती आहे. तिन्ही गणपती मूर्त्या बघा पंत्या चालू आहेत. बघा हे गणपती आणि बघा असं हे तिन्ही देवांचं बघा हे मंदिर आहे. असं बघा साईबाबा, श्री विठ्ठल रुक्माई मंदिर आणि गणपती बाप्पा मंदिर. तर चला आपण आता दुसरीकडे पाहूया आपण कोणचं मंदिर आहे. तिथं बाळकृष्ण महाराज पादुका तिथं समोर दिसते बघा मित्रांनो तिथं. तर आपण ते जाऊन पाहूया. तर बघा इथं मित्रांनो बाळकृष्ण महाराज पादुका आहेत. इथं बाळकृष्ण महाराज यांच्या पादुका आहेत. बघा यांचं मंदिर आहे. बघा श्री बजरंग बली यांचं मंदिर इथं आहे. बघा इथं यांची मूर्ती इथं आहे. बघा ह्याची मूर्ती इथं आहे बजरंग. शनेश्वराय नमः. बघा शनी मंदिर आहे इथं. तुम्ही पाहू शकता. बघा इथं शनेश्वर मंदिर आहे इथं.
इथं काय बोललेलं आहे, शनी मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करणाऱ्या सक्त मंदिर आहे. स्त्रियांना फक्त आहे. तर स्त्रियांना इथं अलाउड नाही मित्रांनो. तर तुम्ही इथं पुरुष इथं मंडळी जाऊन या शनी महाराजाचं दर्शन घेऊ शकता. तर बघा मंदिराचा असा परिसर इथं अतिभव्य असा मंदिराचा परिसर आहे. तिथं बघा कार्यालय समोर आहे. आणि बघा हे आता आपण ह्या साईडला बघूया. या बाजूला बघा असं सुंदर असं गार्डन आहे. सुशोभीकरणाचे झाड आहेत बघा मित्रांनो. इथं हे असं गार्डन आहे. अतिभव्य गार्डन आहे. या गार्डनमध्ये सुशोभीकरणाची झाडं लावलेली आहेत आणि मंदिराला अशी शोभा आणून दिलेली आहे. तर हे पहा, हे असं गार्डन आहे. आणि बघा हा मंदिराचा परिसर इथं आहे. तर आपण इथं बघा एक गणेशाची मूर्ती आहे. तर त्या गणेशाची मूर्ती पाहूया आपण. इथं गायमुखानंद दाखवलेलं आहे. संध्याकाळचं तर बघा मित्रांनो, संध्याकाळच्या टायमाला इथं कारंजी असतील असा अंदाज आहे. तर बघा लायटिंग इथं आहे. आणि बघा ही श्री गणेशाची इथं मूर्ती आहे. महादेवाची पिंड आहे. आणि बघा गायमुख आहे. आणि तिथं बघा ओम लिहिलेलं आहे. तर बघा अशी सुंदर अशी गणेशाची मूर्ती आणि शंकराची पिंड इथं स्थापन केलेली आहे मित्रांनो. आणि बघा मंदिराचा कळस असा दिसतो मित्रांनो, तुम्ही पाहू शकता. पाठीमागले बाजून बघा असा मंदिराचा कळस दिसतोय. दत्त मंदिराचा कळस तो असा आहे. आणि बघा हे इथून एंटर आहे, गेट आहे. इथं ह्या साईडनं तुम्ही आतमध्ये येऊ शकता. हे बघा हे असं डायरेक्ट गेट आहे. या गेटमधून तुम्ही आतमध्ये एंट्री करू शकता. तर मित्रांनो मंदिराचा बाहेरील मी भाग तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो बघा. तर मित्रांनो हा असा बाहेरच सुंदर असा स्वच्छ आणि सुसन्न असा हा मंदिराचा परिसर आहे. मला अंदाजे 4-5 एकरामध्ये हा मंदिर आहे. तर बघा हे दत्त मंदिराचा कळस बघा तुम्ही पाहू शकता. बाहेरून तुम्हाला दत्त मंदिर दाखवतो मित्रांनो. तर सगळं तर बघा मित्रांनो हा दत्त मंदिर पाठीमागून बघा असा कळस दिसतोय. पाठीमागून असं मंदिर दिसतंय. आणि लोक इथं बघा भावश्रद्धेनं इथं लोक येतात. लोकांच्या भावना पूर्ण होतात मित्रांनो. हे जागृत देवस्थान आहे. बऱ्याच दिवसापासून मित्रांनो मी इथं येण्याचा प्रयत्न करत होतो. जवळजवळ 40 वर्षी झालो मी मुंबईमध्ये आहे. परंतु मी येण्याचा भरपूर प्रयत्न केला, परंतु मला काही योगायोग आलेलं नाही. तर आज बघा मित्रांनो मला आज रविवार आहे आणि आज मला हे मंदिराचं दर्शन घ्यायचा मला योगायोग आलेला आहे मित्रांनो. तर बघा हे असं मंदिर आहे. आणि हा मंदिराचा परिसर मित्रांनो. तर मित्रांनो जो इकडे जे पडदा जे लावलेला दिसतं इथं बघा हॉल आहे. इथं बघा लग्न कार्य वगैरे होतात, पूजा वगैरे होते बघा इथं. तर लग्न कार्य पूजा वगैरे इथं हॉलमध्ये केली जाते मित्रांनो. बघा हे पिंपळाचं झाड आहे मित्रांनो. दत्तगुरूच्या मंदिराच्या समोर बघा असं भलं मोठं पिंपळाचं झाड आहे, तुम्ही पाहू शकता. आणि प्रत्येक दत्त मंदिराच्या समोर किंवा पाठीमागं हे पिंपळाचं झाड असतंच मित्रांनो. त्याला अवलंबून बोललं जातं बघा मित्रांनो. तर बघा हे दत्त मंदिर तुम्हाला अजून एक बार दाखवतो बघा आतून कसं आहे ते. बघा ह्याचे खांब किती सुंदर आहेत बघा. आणि नक्षीदार खांब तयार केलेला आहे मित्रांनो. तर मित्रांनो तुमच्या बी मनोकामना पूर्ण करायची असेल तर तुम्ही इथं येऊन जा. सहकुटुंब सपरिवार असं तुम्ही येऊ शकता मित्रांनो. असं हे बसण्यासाठी बघा इथं बाग आहेत ठिकठिकाणी बघा असं बसण्यासाठी केलेलं आहे. आणि आजूबाजूला झाडं आहेत त्यामुळे ऊन बी लागत नाही. आणि मंदिरात बघा एकदम शांत असं हा परिसर आहे, शांतता आहे. लोक इथं बघा ध्यान करत बसलेले असतात बघा. इथं बघा हे तुम्ही पाहू शकता. तर ध्यान करण्याचं बी इथं साधन आहे. तर मित्रांनो तुम्ही मंदिराला जरूर भेट द्यावी अशी माझी एक आग्रहाची विनंती आहे मित्रांनो. आणि मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.